नमस्कार. इंटिग्रेशनमध्ये आतापर्यंत आपण खूप फॉर्म्युलेज बघितलेत, काही डिराईव्ह पण केलेत त्यातले फॉर्म्युले. ते फॉर्म्युले अप्लाय करून बरीच एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेत. अजून एक काही ट्रिक आहे इंटिग्रेशनच्या ट्रिग्नॉमेट्रिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो इंटिग्रेशन ऑफ नुसतं साइन एक्स कॉस एक्स किंवा साइन 2x कॉस 2x आलं तर साइन आणि कॉस नुसतं प्रेझेंट असताना मीन्स अशा टाईपचं जर इंटिग्रेशन आलं की 1/सम काहीतरी कॉन्स्टंट प्लस कुठला तरी दुसरा कॉन्स्टंट कॉस एक्स प्लस प्लस ऑर मायनस प्लस जिथे म्हणते तिथे म्हणजे प्लस ऑर मायनस, फक्त मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही तिथे, पण प्लस ऑर मायनस सम कॉन्स्टंट सी अँड साइन एक्स या अशा फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला दिसलं तर अर्थातच डायरेक्ट लॉग अप्लाय करता येत नाही, पण प्लस नुसतं कॉन्स्टंट अँड साइन एक्स म्हणजे कॉस एक्स अशा टाईपची जेव्हा एक्झाम्पल्स येतात तेव्हा एक ट्रिक आहे, त्याला सबस्टिट्यूशनने आपल्याला सॉल्व्ह करता येतं. पण ती सबस्टिट्यूशन अदर साइन ऑर कॉसला करायची नाहीये, तर वेगळीच सबस्टिट्यूशन तिथे आणायचे, त्याने हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. तर ती सबस्टिट्यूशन अशी आहे की टॅन ऑफ x/2. आता इथे कुठे दिसत तर नाहीये की टॅन ऑफ x/2 इथे दिसतोय का नाही, पण ती सबस्टिट्यूशन केल्याने या साइन आणि कॉसला रिप्लेस करता येतं आणि मग ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सिम्पल जातं. सो ही ट्रिक आहे. अशा फॉर्मॅटमध्ये जर म्हणजे फक्त साइन एक्स, आता इथे साइन एक्स आहे किंवा साइन 2x आहे, 2x आलं तरी ती सबस्टिट्यूशन करतायत. टॅन x/2च्या ऐवजी टॅन एक्सला सबस्टिट्यूट करायचं. सो पुट टॅन x/2 इज इक्वल टू टी. हे असं दिसतंय, टॅन कुठेही दिसत नाही, पण सबस्टिट्यूशन ही करायची. टॅन x/2 इज इक्वल टू टी. पण टॅन x/2 मग dx काय येईल ते बघायला हवं. टॅनचं डेरिव्हेटिव्ह इज sec² x/2 dx इज इक्वल टू dt. पण sec² x/2 आणि अँगल x/2 आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या रूट प्रमाणे चेन रूट प्रमाणे नुसतं sec² x/2 नाही तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 इज किती येतं 1/2. सो इथे मागे 1/2. सो 1/2 sec² x/2 dx इज इक्वल टू dt. हे सगळं हे कुठेही आत्ता इथे दिसत नाही, पण याचा खूप उपयोग होतो ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. बघूया आता हा 2 आपण इकडे नेला. सो दॅट इम्प्लाइज dx ची व्हॅल्यू काढूया आपण. सो इथे आधी sec² x/2 dx इज इक्वल टू 2 dt. इथला 1/2 इकडे आणला. आता हा इकडे लिहूया. दॅट इम्प्लाइज dx इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला ह्याच्यावर 2 dt अपॉन दिस sec² x. आता आपण जेव्हा सबस्टिट्यूशन करतो तेव्हा दोन व्हेरिएबल मधलं ठेवत नाही. सो dx आपल्याला dt ने रिप्लेस करायचं असतं, बरोबर आहे. पण मग हे अँगल x/2 इथे राहून चालणार नाही. मग सेक आणि टॅन मध्ये काही आयडेंटिटीज आहेत त्या यूज करून, कारण टॅन x/2 ला आपण टी म्हटलंय आणि इथे आलंय sec² x/2, त्यामुळे डायरेक्ट टी ची अशी व्हॅल्यू लिहिता येत नाही, पण सेक आणि टॅनची आयडेंटिटी माहितीये ती यूज करूया. सो दॅट इम्प्लाइज 2 dt अपॉन दिस 1 प्लस tan² x/2. सेकच्या ऐवजी आपण हे लिहिलं. आता टॅनची व्हॅल्यू माहिती आपल्याला टी आहे, ती सबस्टिट्यूट करता येईल. सो dx is equal to, that implies dx is equal to 2 dt upon 1 plus t². सो dx ची व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यावरनं मिळाली. आता आपण साइन आणि कॉस ची व्हॅल्यू काय ते बघूया, कारण ठीक आहे इथला dx रिप्लेस झाला त्या टीच्या फॉर्म मध्ये वगैरे, ठीक, पण इथे साइन आणि कॉस राहतोय. तर साइन आणि कॉसचे डबल अँगलचे फॉर्म्युले आठवायचे जे टॅनच्या फॉर्मॅटमध्ये, कारण टॅन आलं की सबस्टिट्यूशन टी ची करता येईल, त्यामुळे ते सगळं टी मध्ये करता येईल आणि मग ते सगळं अल्जेब्राइक एक्सप्रेशन होईल आणि मग ते सॉल्व्ह करता येईल. सो आपण साइन आणि कॉसच्या डबल अँगलचे फॉर्म्युले आठवूया. सो आपल्याला आठवत असेल तर साइन 2x इज इक्वल टू 2x आहे, आपण इथे x आहे त्यामुळे त्याचा x मध्ये लिहिणार आहोत फॉर्म्युला पुढे. आता या फॉर्म्युला लिहूया, मग ते आपण करूया x मध्ये अपॉन 1 प्लस tan² x. पण आपल्याला इथे जर अँगल x असेल, साइन x असेल तर इथे साइन x घ्यायला लागेल. हा x असेल तर इथे काय होणार, अँगल हाफ होणार म्हणजे x/2 आणि इथे पण अँगल हाफ होणार मीन्स x/2. सो साइन 2x चा साइन x ला अप्लाय करा. साइन x काय होणार मग 2 tan x/2 अपॉन 1 प्लस tan² x/2. या फॉर्मॅट मध्ये आलं की टी मध्ये लिहिता येईल. देअरफॉर साइन x कॅन बी रिटन ॲज 2t. tan x/2 इज t. सो 2t अपॉन 1 प्लस t². सो हे dx रिप्लेस झाला, त्याच्यानंतर हे साइन x रिप्लेस झालं. साइन x झालं तसंच कॉस x पण t च्या फॉर्म मध्ये येईल. सो कॉस x साठी आपण बघणार आहोत कॉस 2x चा फॉर्म्युला बघूया.
cos 2x चा फॉर्म्युला x या अँगलला करूया. इथे डबल असेल तर अँगल सिंगल होतो, इथे अँगल सिंगल असेल तर पुढे हाफ अँगल होणार. टॅनच्या फॉर्म मधला बघायचं, कॉस आणि साइन मधला नाही बघायचं. सो cos 2x चा cos x फॉर्म्युला काय 1 मायनस tan स्क्वेअर x/2 येणार, बिकॉज इथे x घेतला अँगल, सो इथे हाफ अँगल असला अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x/2. So that can be written as 1 minus t square upon 1 plus t square. So cos x is equal to this. त्यामुळे अशा फॉर्मॅट मध्ये जेव्हा इंटिग्रेशन येतं तेव्हा अगदी डायरेक्ट तुम्ही tan x/2 is equal to t ही सबस्टिट्यूशन करा. तिथे दिसत नाहीये बरोबर आहे, पण ही सबस्टिट्यूशन केल्यामुळे तुम्हाला काय काय व्हॅल्यूज मिळतात. dx ची ही व्हॅल्यू, sin x ची ही व्हॅल्यू आणि cos x ची ही व्हॅल्यू, ह्या सगळ्या जेव्हा तुम्ही इथे सबस्टिट्यूट करा आणि थोडं ते अल्जेब्राइकली सिम्प्लिफाय करा, तेव्हा लक्षात येईल की आपल्याला आत्ता जे 5-6 फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते त्या फॉर्म्युल्यात कुठेतरी ते ॲडजस्ट होतं आणि मग ते सॉल्व्ह करता येतं. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आलं की हे करा. आता इथे जर 2x आणि इथे जर 2x अँगल आले तर साधारण हे असंच येतं, फक्त इथे काय होणार आहे tan x इज इक्वल टू t अशी सबस्टिट्यूशन करायची. इथे जर अँगल 2x आला आणि इथे पण अँगल 2x, सेमच अँगल असतील, x असेल किंवा 2x असेल, पण एकच सबस्टिट्यूशन आपण करणार. सो tan x इज इक्वल टू t येईल आणि इथे फक्त अँगल सगळीकडे बदलेल. सो इथे 2 dt न येता dx ची व्हॅल्यू फक्त इथे बदलेल. सो इथे येणार आहे 1 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ही कधी येणार आहे जेव्हा इथे 2x आणि इथे 2x. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते येईलच लक्षात. लक्षात घ्या हा जो अँगल आहे ह्या अँगलच्या हाफ अँगल इथे घ्यायचा. tan दॅट अँगल इज इक्वल टू t ही सबस्टिट्यूशन करायची. केल्यानंतर जे काही dx त्याच्यानंतर sin x cos x हे काढायचे इन द फॉर्म ऑफ t, ते तिथे सबस्टिट्यूट करायचे आणि मग सॉल्व्ह करायचे. ही ती ट्रिक आहे कधी जेव्हा अशा टाईपचे अशा फॉर्मॅट मधली एक्झाम्पल्स येतील तेव्हा. इथला अँगल काय तो बघायचा, त्याप्रमाणे हाफ अँगल करून तशी सबस्टिट्यूशन करायची. एव्हरी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना tan x/2 इज इक्वल टू t असं म्हणून dx ची व्हॅल्यू, sin x ची व्हॅल्यू, cos x ची व्हॅल्यू काढायची की तुमच्या या व्हॅल्यूज तुमच्या पाठ होणार आहेत. 1-2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर की हां dx म्हणजे हे येतं, cos x sin x म्हणजे येतं. पण तरी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रत्येक वेळेला ती व्हॅल्यू काढा, काय तुम्ही सबस्टिट्यूशन घेतली आहे, त्यानंतर dx कसं काढलं, sin x कसं काढलं तर ह्या फॉर्म्युल्यामुळे, cos x कसं काढलं तर ह्या फॉर्म्युल्यामुळे वगैरे, ते असं सगळं एक्सप्लेन करायचं. अँगल कुठला आहे त्याप्रमाणे सबस्टिट्यूशन करायची. त्यामुळे घाईत नाही. इथे x अँगल असेल तर x/2 घ्यायचा आणि 2x अँगल असेल तर tan x इज इक्वल टू t घ्यायचा आणि त्याप्रमाणे या 3 व्हॅल्यूज काढायच्या, त्या सबस्टिट्यूट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणारच आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल.